जशी पहिली जीवाची मुंबई होत होती तशी जीवाची दुबई आता खरंच आहे. कुठेही अतिक्रमण दिसत नाही, प्लस गाड्या पण कुठं रस्त्यावर लावलेल्या नसते ते. और भी ਉੱਥੇ ਹੁੰਦਾ ਜਿਹੜੇ ਹਸਪਤਾਲਾਂ ਵਿੱਚ ਲੋਕ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚਦੇ ਲੋਕੀ ਕੀ ਪੜਦਾ ਇੱਥੇ ਪੜਦਾ ऐसे सिंगल सिंगल रोड पे 0 मीटर. The next station is Mall of the Emirates. الإمارات العربية المتحدة للزرافة. المحطة القادمة هي المشرق. असं ऐकून माहिती आहे की दुबईमध्ये एक जुना नियम आहे. इमारतीला 50 वर्ष झाली मग कसली पण मोठी इमारत असं नका ती पाडायची आणि तिथं नवीन इमारत बांधायची. तर मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालच्या व्हिडिओत बोलल्याबद्दल कालच्या जसं व्हिडिओत बोललो की आता आपण जाणार आहे जुमेरा बीचला. तर बघू काय काय होतं. आता इथे शूटिंग अलाउड आहे का नाही माहीत नाही, तरी पण आपलं करतोय. ठीक आहे, तर स्टे ट्यून. मगापासून मेट्रोने प्रवास केला. आता बीचवर जायचं आहे म्हणल्यावर ट्रॅम म्हणून एक ऑप्शन आहे. मी पण नवीनच आहे, आता बघतो काय विषय आहे ते. बीचवर जायचं असलं तर ट्रॅम यूज करा असं त्यांनी सांगितलं. आणि कसं आहे विचारायचं पण एक मनापासून सांगतो, पुढल्या 50 वर्षाचं नियोजन करून ठेवलं. सॅल्यूट. बघायसारखं म्हणजे, आणि खरंच दुबई सिटी खरंच बघायसारखं. शेवट आता हे रस्ता बघायची किरकोळ किरकोळ गोष्टी असते त्या. एकसारख्या गाड्या कशा चालते त्या बघा. मगाशी तुम्ही ट्रेन तर बघितलीच आज, तर हे बघा कसं पूर्वनियोजन असतं ते यांच्याकडे खरंच घेण्यासाठी. खरंच सॅल्यूट. आणि पूर्ण असं नाही की बाबा आता कसं आहे माहिती आहे का, आता बघायसारखं आता बुर्ज खलिफा वगैरे बघितला, कुठं दिसलं का बघा तुम्हाला बाबा गर्दी आहे काय आहे. हां, आता पर्यटकांची गर्दी पण तिला लोकलवाले हे ते म्हणून मॅनेजमेंट कसली आहे बघा पॉवरफुल. नाही आपल्या इथे एखादं देवस्थान किंवा पर्यटन स्थळ असले की सगळं तिथं व्यावसायिक असतील. इथं मॅनेजमेंट कशी आहे बघा. पूर्ण सिटीत एकही असा स्पॉट नाही की तिथं माणसाची गर्दी नाही. म्हणजे मॅनेजमेंट असलं नियोजन आहे शेवट. खरंच सांगतो म्हणजे अनेक 2-4 गोष्टी आहेत त्या आपण बीचवर गेल्यावर बोलू. आता सगळं तिथं बोलल्यावर कसं व्हायचं. आता आपण आलो आहे ते टू ट्रॅमला, टू सफिया. आणि आपल्याला जायचं आहे आता पाम जुमेरा. ट्रॅम काय आहे ती मला पण माहीत नाही, बघतो तर काय विषय आहे. पाम जुमेरा बीचला आपल्याला जायचं. करन्सी काय लागते काय 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 माहीत नाही. जो देखेंगे हो होगा. कसे कार्ड चेक करायचं. मला पण कधी कधी कळत नाही. ट्रेन म्हणजे ही लोकल आहे बघा. तशी मेट्रो जशी आपल्या मुंबईतली लोकल तशी इथली ही लोकल. पण ही जरा VIP आहे. सिटिंग अरेंजमेंट. हे बघा आमची भावकी मंडळी. लाडवचा रिचार्ज नसेल का नाही, 200 दिरहमचा फाईन आहे. त्यामुळे फिरायला असा की महत्वाचं कार्ड रिचार्ज आहे बघा. जे मेट्रोला चालतं तिथे याला चालतं कार्ड आपल्या ट्रामला. ओके. कसं आहे पब्लिक. टेस्ला गाड्या थांबल्या बघा. कितीच्या साठी काय आहे ते बघूया आपण. एरिया मातूर पॉश आहे बरं, विशेष ना. सरदार जी
हाउ आर यू? या आई एम फाइन. बीच से आए अभी? घूम कर आए? कहाँ से जाने का? स्ट्रेट. ओके, थैंक यू. हैव अ नाइस डे. या सर. या I am also blogger. Okay. Thank you. And channel name? My name is Travelstar 0909. कहाँ से हो सर? पंजाब से. हम पंजाब से लुधियाना. लुधियाना से. लुधियाना जी अमृतसर है और ये बरनाला से है. हाँ. जय I'm from Maharashtra. महाराष्ट्र. ये का? Travelstar 0909. अभी थोड़े कम है सब्सक्राइबर लेकिन है. एज ए मैं प्रोफेशनल ड्राइवर ही हूँ वालों पे. यहाँ पे घूमने आया था, थोड़ा काम था. अच्छा है देखने के लिए. Travelstar 0909. ट्रैवल स्टार. ओके. हाँ. नाइस टू मीट यू. या हैव अ नाइस डे. चलो भाई 2 मिनट. ओह चैनल नेम सॉरी. नो ट्रैवल स्टार इसके आगे 0909. बाय बाय. तर मंडळी फायनली पोचलो बघा जुमेरा बीच. आता सगळेजण बीचवर फिरायच्या कपड्यात आहे. मी आपला आलोय. कसं आहे शेवटी चालायचं. पूर्वतयार नसतील त्यात मित्र पण नाही हो, त्यामुळं चाला. ही बघा ही खासियत. आणि काय ही एक नवीन सगळ्यात मोठा ना तिथं आता जायला सोय का होते का नाही बघूया. म्हणजे खिशाला परवडणार नाही सोडा, पण आता इथं आलोच तर दुबईत बघू जरा फिरूया. ओके. हे मस्तपैकी नजारा बघा. आणि एक नवीन सिस्टीम तुम्हाला दाखवतो. कसं असतं माहिती आहे का, ब्लॉगर म्हणल्यावर सगळ्या तऱ्हेनं जायला हर तऱ्हेचं पब्लिक असतं, त्यामुळे सगळ्यांचा विचार करायला लागतो. आता नवीन सिस्टीम तुम्हाला सांगतो. तुम्ही काय पाण्यातली गाडी काय बघितल्या का कधी? या दाखवतो नवीन अँटिक. बघा सगळी लोहतच पडली. काय आपली गावठी भाषा कधी जाणार नाही. हिअर इज वन. कशी आहे सिस्टीम? खाली बोट आहे बघा. काय करतील काय नाही. हे खाली इंजिन. कुठली गाडी आहे काय माहित नाही. हे बघायसारखं आहे खरं. कसं आहे जरा किस्सा अजून गरम झाल्याशिवाय मजा नाही हो फिरायला. आणि दुबई लय भारी आहे फिरायला. माझं तर पैसे फिटले काल परवाच. तो भाऊ अंगू करतोय बघा. दिसला का? हां ओके. इकडे एवढं पाणी आहे तरी पण अंघोळ करतोय. हॅलो ब्रदर. यस सर. इच्छा तर भरपूर काय काय करायचे, पण रगात सळसळतंय. किस्याकडे बघायला लागतंय. कमीत कमी इथं 10,000 रुपये पुरायचं नाही ती. बघा तिकडे हे आहे बघा, मिकी माऊस आहे पाण्यातलं. थांबा जाऊया थोड्या वेळानं. कसलं पोहतोय बघा इथे. हो का कुठे गेल? आहे आलं बघा. हवाई हवाई भिंगरीच करतोय. बघा लावल्या पत्रीच. त्याला लई इच्छा आहे, पण बघू नेक्स्ट टाइमला. त्याला काय आवाज आहे गे. आता ह्या भावबंधाचा नंबर आलाय. यांचं बघूया काय नियोजन आहे.
इलेक्ट्रिक आहे होई. नक्कीच नेक्स्ट टाइमला आलं जोड बायकून मी येणार, काय विषय नाही. नक्कीच गंगेला घेऊन आले हे आता मला सदगत नाही. इथं ऍक्च्युली 2 बीचेस आहेत, एक पाल्म जुमेरा आणि ही जुमेरा. जसा गोव्याला प्रकार आहे पर्यटकांचा तसा इथे पण आहे. तर हे मिकी माऊस आहे बघा मंडळी. जसं आपल्या उरसात वगैरे असतंय तसं हे आहे. हा थोडं कॉस्टिंग असणार आहे, त्याचा काय विषय नाही. आता एवढ्या बीचवर सगळं ही करायचं म्हणल्यावर एकंदरीत खरंच बघण्यासारखं आहे. फक्त एक आहे, एकटा येऊन काय इथं बीचवर काय एकटं येऊन बीचवर फिरायचं मापाचं नाव. सोबतीला कोण ना कोण तर पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. का आता एकटाच फिरतोय हे वेळ का पोरगी. लहानपण देगा देवा मुखी साखरेचा राहा, आम्हाला म्हणे पण सवय येणार. तर भल्या मोठ्या बिल्डिंग फक्त इथं बघायला मिळते आपल्याला. आणि ही काय तुम्ही मगाशी बघितलेच. आणि तसंही आता या बीचवरच एखाद शेवट होईल, कारण की संध्याकाळी फ्लाईट आहे. बघायसारखं भरपूर आहे, पण आता रिटर्न तिकीट आहे आणि दुसऱ्या कामासाठी आलेलं ती काल 2-3 ब्लॉगमध्ये बघितलंच. तर ज्यावेळेस मी गावात जाईन त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सांगेन की किती खर्च आला, काय आला, कसं कॉस्टिंग होतं, काय. नक्की 100% स्वस्तात मस्त. हाऊ टू दुबई एक्सप्लोर. आणि दुबई बघायसारखं भरपूर आहे. या जायचं पैसे भेटतील, हट्टमध्ये काम आहे. एक 5-6 दिवसाचे विजिट एक नंबर. तसं म्हटलं तर दुबई 1 महिना सुद्धा बोलून जमत, 1 महिना बघून सुद्धा सगळं संपत नाही. तर बीच वगैरे बघितला. आता इथं एक नवीन मॉल आहे, सेम दुबई मॉल सारखा. जर का चांगला असेल बघायचं तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. हे परफ्युम्स दुकान आहे बघा समोर. आणि मगाशी आपण आलेलो रस्ता हे स्कूल बस अशोक लेलँड 69. येस येस बघायसारखं. आणि ही लहान मुलांचं काहीतरी दिसतंय. येतो येडा मारून. चला ही काहीतरी दिसतंय बघा नवीन सिस्टीम. खरंच म्हणजे एरिया सगळा पॉश आहे बघा. शेवट पैसे फिटते देऊ लहान मुलांच्यासाठी. हे माता भगिनी वगैरे असते त्यांच्यासाठी. तर मंडळी आता असं तसं व्हायला लागले लेट. आता बघतोय एखादा पॉईंट हल्ल्याला नाही सकाळचा ना काय. सकाळी लाडू चिवडा वगैरे घेतलेला, कुठं तर लाईट वगैरे खायचं जायचं, हुसके मारायची. वे टू इंडिया. हॅलो सर. यस देखते फिर क्या होता है. थांबतो इथेच. आता काय झाला विषय, वाजले आता 5. तर 1-2-3 तास झोपतो. परत आणि नाईटला फ्लाईट आहे. खूपच काय ताप नको. काल परवा येताना लई ताप झाला. तर भेटूया काय तर रनिंगमध्ये आणि एक्सायटिंग गावलं तर जाताना तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. ठीक आहे. तर प्लीज लुक ॲट लेफ्ट. ओके सर, प्लीज लुक ॲट लेफ्ट. या आता इथं थांबलंय म्हणलं थांबाय पाहिजेच. येस एवढा बीच फिरलो, मागापासून तुम्ही पण बीचवर बघत होता की कचरा कुठं आढळला का बघा. तर याला काय आहे की कायदा आणि सुव्यवस्था एवढी कडक आहे की तिथं वावगं कोण वागत नाही, कचरा अजिबात करत नाहीत. त्यामुळे एवढी नीट आणि क्लीन सिटी म्हणजे दुबई. इथं फिरत असताना आणखी एक अनुभव आला की जिथं राहण्याची घरं आहे ती
तिथं पूर्ण कंपन्या कुठेही तुम्हाला दिसणार नाही ते बघा. आता एक साईडला मग अशी जाताना एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि त्याच्या अपोजिटलाच बघा हे सगळं लोकेशन आहे. रस्त्यांचे नियम, सुव्यवस्था, कडक कायदे कानून याच्यावर नक्कीच एक ब्लॉग बनवतो. धन्यवाद.